राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। दुष्काळ टंचाईची सांगोला तालुका आणि मतदारसंघाबद्दलची कलेक्टर साहेबांसोबत मीटिंग आहे। ती मीटिंग परवा दिवशी ठेवली होती। मी त्यांना सांगितलं VC वरती मीटिंगसाठी मी येण्यापेक्षा हा एकदम जिव्हाळ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तर मी सांगोल्याला वेळ काढून त्या ठिकाणी येतो आणि उद्याच्याला त्या ठिकाणी मीटिंग ठेवलेली आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे। मागच्या 5 वर्षामध्ये त्या पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा होणं गरजेचं होतं, पण ते काही कारणास्तव झालेलं नाही। मला याच्यात राजकारण करणं योग्य वाटत नाही, पण स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी ती योजना आणि ते पाणी पंढरपुरावरून सांगोला तालुक्यातल्या जनतेच्या घशाची कोरड संपवण्यासाठी आणलेलं आहे आणि त्यांचाच नातू आणि त्याच पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि ती माझी जबाबदारी। निश्चितपणे पुढच्या काही दिवसामध्ये पाणी मिळालेलं आणि ती शिरबाई योजना चालू झालेली बातमी मी तुम्हाला फोन करू। महाराष्ट्र सिंचन निश्चितपणे मी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता, स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचा नातू असल्या कारणाने राज्याचे उपमुख्यमंत्री साहेबांनी जे स्टेटमेंट केलं, एक राज्याचा विधिमंडळाचा एक शिष्टाचार असतो आणि एखाद्याने ते स्टेटमेंट केल्यानंतर त्याच्याबद्दल टीका करणं किंवा त्याच्याबद्दल गैर बोलणं योग्य वाटत नाही। त्याचा पाठपुरावा तुम्हाला जी काही कागदपत्र लागतील पत्रकार बंधू या नात्याने, की स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यासाठी आणि मतदारसंघासाठी काय केलं, पहिल्यांदा जनतेच्या घशाची कोरड भागवली आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नाचा मुद्दा सोडवला। टेंबू मैसाळ असेल, नीरा उजवा कालवा असेल किंवा इतर योजना असतील, त्या योजना स्वर्गीय आबासाहेबांनी आणि स्वर्गीय नागनाथ अण्णा नायकवाडींनी पाणी परिषदा घेऊन सोडवल्या आणि राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी त्यांच्या वेळोवेळी भाषणातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आणि प्रचाराच्या वेळेस आत्ता 15वी विधानसभेचं जी निवडणूक होती त्या प्रचाराच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आबासाहेबांनी काय या पाण्यासाठी केलं, किती प्रयत्न केले याचा गौरव उद्गार त्या दोघांनी काढलेले। त्याच्यामुळं मला त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा योग्य वाटत नाही, पण निधी किती आला, तो कागदावरती किती आहे, सत्यात किती उतरला, याचे पुरावे निश्चित कुणाला कागद हवी असतील तर निश्चितपणे पुढच्या काही दिवसात तुम्हाला मी उपलब्ध करून देईन। हा कार्यक्रम हा शासकीय नव्हता, या मतदारसंघाच्या इतिहासातला सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा हा क्षण होता, ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला स्वतःच्या हातून जे संविधान दिलं, त्या ज्यांनी संविधान दिलं, ज्यांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी हक्क दिला, त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण होतं। त्याच्यामुळं त्यांनी केलेलं भाषण हे मला वाटतं 100% योग्य आहे का अयोग्य ह्याच्यापेक्षा यावर भाष्य करण्यापेक्षा त्यांनी दिलेला त्यांच्या फंडातून जो निधी आहे त्याचा सत्कार सोहळा तालुक्याच्या वतीने ठेवला होता आणि आता मागणी केल्यानंतर 50 लाख रुपये अजून जाहीर केलेले आहेत। निश्चितपणे विकासाच्या मुद्द्यावरती हा सत्कार ठेवला होता, त्याच्यासाठी तो पुतळा जो आहे तो जैन उत्सव समितीने दिलेला आहे, शासनाने त्याला 2 कोटी रुपये दिलेले आहेत, पण कुठेतरी शिवसेनेचा कार्यक्रम होता, शिंदे गटाचा कार्यक्रम होता, शाळेवरचा कार्यक्रम होता, फोटो नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उपमुख्यमंत्र्यांचे फोटो नाही, शिवसेनेचा फोटो नाही। तसा मुद्दा किंवा हा मुद्दा मला विचारण्यापेक्षा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या जयंती उत्सव मंडळांना विचारणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही ते विचारावं अशी माझी विनंती आहे आपल्याला। दुसरा कुठला मुद्दा आहे? स्वर्गीय आबासाहेब विधिमंडळात ज्या वेळेस होते, शासनाच्या त्या योजनेमध्ये शिरबावी आणि शिरबावीसारख्या अनेक योजना, आदर्श योजना आहेत। 81 शिरबावी व 81 गावची ही योजना आहे। या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या घशाची कोरड पुरवणारी ही योजना आहे आणि ज्या वेळेस अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये विजेच्या बिलाच्या थकबाकीचा प्रश्न यायचा, त्यावेळेस स्वर्गीय आबासाहेबांनी विधिमंडळामध्ये विशेष बाब म्हणून ती मंजूर करून घेतलेली होती। मागच्या लोकप्रतिनिधींनी त्यावर लक्ष देणं गरजेचं होतं, पण त्याच्यावर आपण भाष्य न करता आज या तालुक्याचा आणि
लाईट बिल भरणार का कोण, म्हणजे शासनाकडून आपण माफ करून घेणार की भरायला लावणार? निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी ज्या पद्धतीने याच्या अगोदर त्या लाईट बिलचा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने त्यांचा नातू आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने मी तो प्रश्न सोडला. गेल्या काही महिन्यापासून इलेक्शन झाल्यापासून दीपक आबा आणि शाजी बापू एकत्र आहेत. काय फरक पडेल का काय त्याच्यामुळे? नाही, प्रश्न मला परत एकदा सांगा, कुठल्या मुद्द्यावरती प्रश्न फरक पडेल का? हा विरोधात राजकारणावरून येणार आगामी निवडणुकीमध्ये स्थानिक परिणाम होईल का? कसं आहे, तसं आव्हान केलं. तुमच्या प्रश्नाचा मी आदर करतो. अजून निवडणूक जाहीर व्हायची आहे आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर तुम्हाला मी निश्चितपणे काय व्यूहरचना असेल, आता दिसणं वेगळं आणि असणं वेगळं हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आम्ही तिघही एका कार्यक्रमाला असतो, आम्ही तिघही एकत्र असतो. मध्यंतरी उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटनाच्या वेळेस माजी खासदार रणजितदादांनी तुम्हाला किस्सा ओपनली सांगितलेला आहे, जो स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचा संस्कार आहे या तालुक्यावरती 50-60 वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना. तर हे निवडणुकीपुरतं आम्ही राजकारण करतो आणि इतर वेळी खेळीमेळीनं आम्ही समाजकारण करतो. तर निश्चितपणे निवडणुकी जाहीर व्हायला वेळ आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर तुम्हालाही समजेल आणि तुम्ही डोळे उंचावसाल. अशी परिस्थिती नाकारता येत नाही.